हिंमत असती ना तर स्वतः भांडायला यायचं असतं. असं बाहेरच्यांना घेऊन येऊन भांडायचं नसतं. आणि आपल्या भाषेत सांगायचं झालं ना तर गांडीत दम लागतो. हिंमत असली असती ना तर स्वतः लढला असता. भावाला बोलवायची काय गरज होती? आणि एवढंच करायचं होतं ना तर गपचूप निघून गेला असता. भावाला तर आम्हाला पण बोलवता येत होतं, पण आमच्या भावाला आमच्यासाठी टाइम कुठं. अरे गप रे, ही अडपाटावणी बोलते काय पण. तुझ्या काय एका डोळ्यावरनं पाल फिरली जणू. तर लागत बोलते. मी आहे ना याला एक दिवस मोडणार. आणि असा मोडणार ना की बस. नेमकं कसं? हे चल, तुला लेक्चर सुटल्यावर सांगतो. लेक्चरला बसायचोय? ए माझा मूड नाही. तुझ्या बापाचं कॉलेज आहे जणू, मूड नाही. चल गप. रात्री कॉल नाही केला, मेसेज नाही केला. काय दिवस रात्र बोलते तरी काय बोलत असते काय माहित. असलं कसलं मैत्रीचं नातं. अरे झोपून गेले होते, लय झोप आलती मला आणि नेट पण चालूच होतं माझं. मी मेसेज टाकले होते पण रिप्लायच नाही आला. डबल टिक झाली होती. पण ब्लू टिक नव्हती ना झाली. हा, पण रात्री एवढ्या लवकर झोपून गेली ती. मी वाट बघत होतो मेसेजची. जाऊ दे ना, कालचं काल गेलं, आजचं आज. मी पण नाही जास्त मनात घेत, फक्त विचारलं. बर बाबा, परत नाही झोपत तुला सांगितल्याशिवाय. बस का? आंबरी नाही आली आज. हे मेन मुद्दा राहिला. उगा फालतूच बोलायला लागले. नाही, तिला काहीतरी काम होतं, मला बोलली तूच जाऊन ये. आज कॉलेज पण नाही, मग सॅक कशाला आणली? अरे हा, ऐक ना, प्लीज माझं एक काम करशील. मला असाइनमेंट पूर्ण करायच्या राहिल्यात, तेवढ्या लिहून देशील का? अगं हा काय विचारायचा प्रश्न राहिला का? अगं हक्काने सांगायचं. कधी स्वतःच नाही पूर्ण केलं, लागले गावचं पूर्ण करायला. वा रे वा. देतो मी पूर्ण करून. केव्हापर्यंत पूर्ण करायचं? मला का, उद्यापर्यंत. होऊन जाईल. अरे मीच केलं असतं, पण मला अजून बाकीच्या विषयांचं पण लिहायचंय ना. आणि मध्ये मी जरा आजारी होते, त्यामुळं माझं लिहायचंच राहून गेलं. आणि काल मॅडम पण किती ओरडल्या माहितीये का. पण मला सांग, तू कसं काय तुझं पूर्ण केलंस रे? अगं ज्या दिवशी कॉलेजमध्ये बसायचे ना त्याच्या आदल्या रात्री जागून पूर्ण केलंय. तुला तर माहिती ना ते मॅडम किती इज्जत काढते वर्गात. आणि माझी कोणी इज्जत काढली ना माझं इगोला हर्ट होतो. मग मी कोणाचंच ऐकत नाही. इगो हर्ट झाल्यावर एवढा त्रास होतो? त्रास सणक जाते डोक्यात. आणि मी हर्ट केलं तर? समजून घे. आपल्या माणसाने इगो हर्ट केला ना तर समजून घ्यायची ताकद आहे माझ्यात. पण बाहेरच्याने केला ना मग नाही. समजून घेशील नक्की का? नाहीतर बघ बाबा, मलाच मारशील. हे नाही बाबा. माझी वहिनी म्हणते स्त्रीवरती हात उचलणार ना मर्दच नसू शकतो. स्त्री जरी चुकली ना तरी तिच्या कर्माची फळं तिला आपोआप मिळून जातात. आपण फक्त तिच्या पुढे हात जोडून शांत उभं राहायचं. असं का? जर त्या व्यक्तीचा तिच्यावर हक्क असेल तर मग ती चुकल्यावर त्याने तिला बोललंच पाहिजे ना. बोललं तर पाहिजेच ना, पण हात उचलणं कितपत योग्य आहे? एकदा भेटावं वाटतंय तुझ्या बहिणीला. अगं तुला माहितीये का माझी वहिनी ना माझ्या आयुष्याला सर्वात मोठं मोटिवेशन आहे. तिने मला लहानपणापासून सांभाळलंय ना. अगं दादा आणि वहिनी माझ्यावरती लय प्रेम करतात. चांगला आहे तुमचा परिवार. आणि आई बाबा कुठं असतात?
ते तर लहानपणीच गेले. पण दादा आणि वहिनीने मला लय जीव लावला. मला कधीच कोणत्याच गोष्टीची कमी पडू नाही दिली. आई बाबा जरी नसले ना तर भाऊ आणि वहिनी आई बापापेक्षा कमी नसतात. ते तर राहायचं. पण असं का? तुला आई बाबा नाहीत का? काही पण का, आई आहे, बाबा ते बाहेर असतात. आम्ही दोघीच असतो घरात. दोघीच? म्हणजे तसं मामा आहे शेजारी राहायला, त्यामुळे एवढी काही भीती नाही वाटत. हा, हे मला वाटलं तुम्ही दोघीच असता. बरं चल मी निघते. आणि तुला संध्याकाळी कॉल करते मी, टाइम असला तर उचल. तो यासाठी माझ्याकडे टाइम नसणार का? तू कर कॉल, उचल मी. जाऊ मी. बाय बाय. बाय. हा बाय. कर कधी माझं नाही लिहून दिलं. मी कसा फाडू फाडू बोलतोय लिहून दे लिहून दे, आणि ती म्हणली की लगेच लिहून दिलं. आता तुझं मी लिहून दिलं असतं, पण जर मी तुझं लिहून दिलं तर तू ढर राहशील ना, हुशार का होशील? म्हणून मग मी तुला लिहून देत नाही. अरे वा, आज शास्त्रज्ञ चक्क चंद्रावर खड्डे मोजायला चाललाय. भाऊजी काय पण का? अहो वहिनी, तुम्हाला तर आहे ना त्याला काही बोलायला खापायचं नाही बरं का. रवी दादा, चंद्रावर खड्डे मोजा नाही चाललो, आता डायरेक्ट चंद्रच काबीज करायचा आहे. अरे वा, मग तर चांगलंच की. करा करा, काहीतरी हासिल करा. ते राहू द्या, पण आज सकाळ सकाळी इकडं काय रे वहिनी, लय दिवस झाले मित्राला भेटलंच नाही, गेले 4 तास. दिवसात ना 4 वेळा तर भेटत आणि म्हणतं की भेटणं होत नाही. अहो वहिनी, तुम्हाला समजलं ना बस. ते डॉक्टर आलेले, त्यांना भेटून यायचं आपण. बस मागे जा, आलो मी. आलो तुम्ही. वहिनी, चालले मित्र खुसूर फुसूर करायला. वहिनी, रवी दादा आणि सोन्या दादा किती वर्षांचे मित्र ग? रवी भाऊजी हे लहानपणापासूनचे मित्र आहेत आणि स्वभावानं पण लय चांगला मित्र भेटला यांना. म्हणजे मित्र तर सगळे चांगले असतात. सगळ्यांकडे असतील चांगले मित्र, पण रवी भाऊजी वेगळे येतं. लहानपणापासून कुठल्याच मित्रांनी कुणा मित्रासाठी एवढं केलं नसेल जेवढं रवी भाऊजींनी केलं. जसं जसे की गाव म्हणजे हेच की
त्यांच्या सोबत उभा राहते दरवेळी. मी भात टाकते. काय रे तू काय येडा बिडा आहेस का? सगळ्यांसमोर बोलायची काय गरज आहे? अरे हळू बोललो होतो ना मी तुला. बरं ती आता इथं काही काढायची गरज आहे का? तो डॉक्टर आलाय, एक तर तो लय दिवसाने आपल्या भारतात येतोय रे, आणि तो आला बी ना तर काही मोजक्याच लोकांना भेटतोय. अरे सोन्या, आज त्याला भेटायचा आपल्याला चान्स आहे, म्हणून मी आज सांगतोय तुला, चल त्याच्याकडं, निदान काय प्रॉब्लेम तो तर सांगल. गप्पा बस. मला नाही वाटत मला काय झालंय ते. अरे रव्या एकदम ठणठणीत तर आहे की मी. अरे लेका असं तुला वाटतंय, मला वाटत नाही ना. बऱ्याच दिवसापासून बघतोय मी तुला, अरे म्हणून तर सांगतोय रे, चाल त्याच्याकडं. अरे रव्या काय गरज आहे या सगळ्याची? सगळं बरोबर चाललंय. आणि राहिला प्रश्न महेशचा, तर तो लय हुशार आहे रे, तो सगळं एकटा करेन हँडल. अरे येडा कर तू, डोक्यावर पाड्याकडे वागतोय. मी तुला एकदा बोललोय ना म्हणजे बोललोय, बाकी मला काही ऐकायचं नाही. रव्या अरे खरंच मला नाही वाटत ह्या सगळ्यांची गरज आहे. अरे गप्प बस, मी तुला बोललोय ना, मी पराच्या दिवशी येणार, आणि गप गुमानं तू माझ्यासोबत त्या डॉक्टरकडे यायचं. आणि सोन्या तू जर नाही आला ना, आयुष्यभर मी तुझ्यासोबत नाही बोलणार. येतो म्या. रव्या रव्या